काय रे? अरे व्हिडिओ मध्ये आम्हाला घेत जा, आम्हाला बघून सबस्क्राईब करतील लोक, मॉनिटाईज होईल चॅनल एका महिन्यात. काय म्हणणं तुझं याच्यावर? काय नाही करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी रोहित देवकाते आपलं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत अंबरनाथमध्ये शिवमंदिर जे आहे त्या शिवमंदिरमध्ये. तर आज माझ्यासोबत आहे एकनाथ, हर हर महादेव, आणि यश आहे. तर आपण आता इथून 5-10 मिनिटात निघूया. तसं मी अंबरनाथलाच राहतो, तर जायला आम्हाला जवळजवळ 3-1 किलोमीटर पडतं इकडं. तर इकडनं जाताना तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून कसं जायचं तुम्हाला सांगेन मी. तर चला तर मग तिकडे गेल्यावर भेटूया. आता पाऊस पडत होता म्हणून आपण थांबलो होतो, आणि 5 मिनिटापूर्वी पाऊस होता आणि आता ऊन पडलंय बघा. अंबरनाथ स्टेशनला उतरलात आणि ईस्टला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळेल. हे जे समोर दिसतंय ते तिथून तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळेल. शेअरिंग रिक्षाने आलात तर या कमानीजवळ तुम्हाला सोडतील, आणि जर प्रायव्हेट रिक्षा केली तर तुम्हाला मंदिराजवळ सोडतील. फायनली आता आपण मंदिराजवळ पोहोचलोय आणि आतमध्ये जाऊयात. आता आपण इथून आतमध्ये एंट्री केली की दुकानं वगैरे आहेत हाराचे, त्यानंतर प्रसादाची दुकानं पण आहेत. आणि हे एंट्री आहे आतमध्ये जायला. इकडे चपला हँडल काढायला, शूज काढायला जागा ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हेच ते ज्यासाठी आपण आलो आहे. आपण आतमध्ये आलोय आणि पायावर पाणी वगैरे घेऊन आपण मंदिरात प्रवेश करूया. मंदिराला मुख्य 3 दरवाजे आहेत, 3 द्वार आहेत. एक एंट्री करण्यासाठी आणि 2 आहेत ते बाहेर एक्झिट करण्यासाठी. व्हिडिओमध्ये तुम्हाला जो दरवाजा दिसतोय तो मंदिराचा उत्तर दरवाजा आहे, आणि हा समोर जो दरवाजा आहे तो मेन प्रवेशाचा जो दरवाजा आहे तो पूर्व दरवाजा आहे. आणि मंदिराच्या त्या साईडला, पलीकडच्या साईडला दक्षिण दरवाजा आहे. तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. आता आपण मंदिरात प्रवेश करूया. प्राचीन शिवमंदिर आहे. इसवी सन 1060 पांडवकालीन मंदिर आहे. तर ह्या मंदिराची बांधणी जी आहे ती शिलार राजघराण्यातील मामवानी राजाने केलेली आहे, आणि हे मंदिर हाल्याच्या पाड्यात जिथं स्थित आहे. मंदिराच्या बाजूला हे एक छोटंसं तळ आहे. आजचा आपला व्लॉग इथे संपतोय. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला
आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपले सबस्क्रायबर नाही वाढत आहेत. तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा मित्र बघा आपल्याला